झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील शिक्षक कॉलनीत बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरात डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे 2 वर्षांपूर्वीही याच घरात चोरी झाली होती. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शिक्षक कॉलनीतील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाईदास देसले हे मुलीच्या शैक्षणिक कामानिमित्त पुण्याला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील 6.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 60,000ची रोकड लंपास केली. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर देसले यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय. दरम्यान 2 वर्षांपूर्वीही याच घरात चोरी झाली होती. मात्र त्या घटनेचा अद्याप तपास लागलेला नसल्याचे देसले यांनी सांगितले. त्यामुळे एकाच घरात पुन्हा चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. जुन्या आणि नव्या दोन्ही चोरींचा तपास तातडीने लावून चोरट्यांना जेरबंद करावे, तसेच चोरीस गेलेला ऐवज परत मिळवून द्यावा अशी मागणी भाईदास देसले यांनी केली आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.